नमस्कार, मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. प्रत्येक जिल्ह्यातली बातमी पाहणार आहोत. अतिशय वेगवान स्वरूपात बातमी 36 जिल्ह्यांची या बुलेटिनमध्ये सुरुवात करूयात. कोल्हापुरातील असुर्ले येथील महापुरात माकडांचा कळप अडकलाय. मात्र चहूबाजूला पाणीच पाणी असल्यानं वनविभाग आणि आपत्ती व्यवस्थापनाला माकडांना बाहेर काढण्यात यश येत नाहीये. त्यामुळे बोटीतून 20 डझन केळी माकडांना पुरवली जात आहेत आणि त्यांना जिवंत ठेवण्याचं काम सध्या वनविभागाकडून करण्यात येत आहे. कोल्हापूरच्या राजारामपुरी परिसरातील पिसाळलेल्या वानराला पकडण्यात वनविभागाला यश आलेलं आहे. गेले 2 ते 2.5 महिने या वानरानं लहान मुलं आणि नागरिकांवर हल्ला करून त्यांना जखमी केलं होतं. त्यानंतर गेले 10 दिवस वनविभागाचं पथक वानराच्या मागावर होतं. या वानराला भुलीचं इंजेक्शन देऊन ताब्यात घेण्यात आलंय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मांगेली गावात भूस्खलन झाल्यानं डोंगर घसरून रस्त्यावर आलाय. त्यामुळे कुसगेवाडी आणि देऊळवाडी दरम्यानचा रस्ता बंद झालाय. यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र रस्ता बंद असल्यानं ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांची गैरसोय होते. गडचिरोली जिल्ह्यामध्ये गेल्या डिसेंबर महिन्यामध्ये खरेदी झालेल्या धानाची वडदमच्या खरेदी केंद्रावरून उचल न झाल्यानं धान उघड्यावर ताडपत्रीच्या खाली ठेवण्यात आलंय आणि पावसामुळे हे धान भिजल्यानं शेतकऱ्यांचं लाखो रुपयांचं नुकसान झालंय. अकोल्यामध्ये मोरणा नदीला आलेला पूर पाहण्यासाठी वडिलांसोबत गेलेला चिमुकला वाहून गेल्याची घटना घडली. बाईकवरून जाताना तोल गेल्यानं 4 वर्षांचा जय पाण्यात पडला आणि वाहून गेला. आपत्कालीन पथकाकडून युद्धपातळीवर मुलाचा शोध घेतला जातोय. जपानच्या टोयोटा कंपनीनं राज्यात मोठी गुंतवणूक केली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये जपानच्या टोयोटा कंपनीनं तब्बल 20,000 कोटींच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार केलाय. टोयोटा किर्लोस्करच्या प्रकल्पामुळे मराठवाड्याला मोठा फायदा तर होईलच, शिवाय एकूणच राज्य आणि भारतातील मोटार वाहन निर्मिती उद्योगात देखील एक क्रांती येईल, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय. मनमाड शहरातील सावित्रीबाई फुले भाजी मार्केटचं काम गेल्या 20 वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. सुमारे 2.5 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या 3 मजली इमारतीला कचरा कुंडीचं स्वरूप आलंय. ही इमारत अवैध धंदे आणि दारुड्यांचा अड्डा बनली आहे. त्यामुळे या इमारतीचं काम तात्काळ पूर्ण करावं अशी मागणी होते. शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी एसटी बस रस्त्याच्या कडेला चिखलात अडकल्याचा प्रकार बीडच्या वडवणीमध्ये समोर आलाय. चालकाच्या सतर्कतेमुळे बस उलटता वाचली आहे. हा रस्ता तात्काळ बनवण्याची मागणी होते. बीडच्या धानोरा रोडच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुमारे 2 तास विद्यार्थ्यांसह नागरिकांनी ठिय्या आंदोलन केलं. 7 वर्षांपासून हा रस्ता होत नसल्यानं स्थानिकांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागतोय. या रस्त्यासाठी गेल्या 3 दिवसांपासून उपोषणही करण्यात येते. सोलापुरात एसटी वाहक चालकांच्या मुक्कामाच्या ठिकाणी अस्वच्छतेचं साम्राज्य दिसून आलं. वाहक चालक यांच्या झोपण्याच्या ठिकाणी दुर्गंधी पसरली आहे. चालक वाहक वापरत असलेल्या शौचालयाची दुरवस्था झाली असून पंखे देखील बंद पडलेत आणि त्यामुळे चालक वाहकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे. महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांविरोधात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. महिलांच्या सुरक्षिततेकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप महिला संघटनांकडून करण्यात आला. याविरोधात परभणी शहरात मोर्चा काढण्यात आला. नाशिकच्या गुळवेवाडी जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. 5वी मध्ये शिकणाऱ्या मुलाला विजेचा खांबाचा शॉक लागला. त्यात तो गंभीर जखमी झालाय. मात्र विचारणा केली असता मुलगा खाली पडून जखमी झाला असा दावा शाळेनं केलेला आहे. या घटनेला 15 दिवस उलटून देखील शिक्षण विभागाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही. मात्र पालकांकडून मुख्याध्यापिकेवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होती. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली शहरात ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईचं संकट कायम आहे. शहरात 8 दिवसाआड पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष पाहायला मिळतोय. नारगोली धरण 100% भरल्यानंतरही पाणी टंचाई असल्यानं नागरिक आक्रमक झालेत. पुणे बंगळुरू मार्ग रस्त्याच्या दुरवस्थेबाबत काँग्रेसनं पश्चिम महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा केलेली आहे. शनिवारी सकाळी 10 वाजता कोल्हापूरसह पेठ, कराड, सातारा, खेड आणि शिवापूर येथील टोल नाक्यावर आंदोलन करण्यात येईल अशी घोषणा सतेज पाटील यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं खामगाव येथे शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली. पीक विमा, शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी यासह शेतकऱ्यांच्या अन्य मागण्यांचं निवेदन तहसीलदारांना देण्यात आलं. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय. महाराष्ट्र कर्मचारी कामगार संघटनेच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. कोविड काळामध्ये घाटी रुग्णालयामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची भरती केली होती. त्या सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीत सामावून घ्यावं अशी मागणी यावेळी करण्यात आली. विठ्ठलाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या दिंडीतून गेलेल्या कोल्हापूरच्या यमगणी येथील महाराज श्वान पंढरपुरात चुकला होता. 225 किलोमीटरची पायी वारी करून हा श्वान गावात परतलाय. दरम्यान गावकऱ्यांनी या श्वानाची पूजा करून त्याची मिरवणूक काढली.
आषाढी एकादशीसाठी पंढरपूरला गेलेल्या संत तुकोबांच्या पालखी रथाच्या मानाच्या बैलजोड्या देहूमध्ये परतल्यात। देहूतील संत तुकारामांच्या मुख्य मंदिरासमोर येऊन या बैलजोड्या नतमस्तक झाल्या। लोहगावातील सूरज खानवे यांची हिरा आणि राजा ही बैलजोडी, तसंच नांदेड गावच्या निखिल कोरडे यांची गुलाब आणि मल्हार या बैलजोडीनं जगद्गुरू यांचे आशीर्वाद घेतले। आषाढी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना सोयी सुविधा देण्यासाठी शासनाकडून नगर परिषदेला यात्रा अनुदान दिलं जातं। मात्र गेल्या 2 वर्षांपासून 11 कोटींचं अनुदान थकीत आहे आणि त्यामुळे विकास कामांवर परिणाम होत असून हे थकीत पैसे मिळावेत अशी मागणी नगर परिषदेकडून करण्यात येते। परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे कामिका एकादशी दिवशी पंढरपूरला गेलेली पालखी परत आली आहे। यानिमित्त श्री संत बुवासाहेब महाराज आणि श्री संत धीरजगीर महाराज यांच्या समाधीस्थळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। वादग्रस्त आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांना अखेर दोषी ठरवण्यात आलेला आहे। यूपीएससीने पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द केली आणि त्यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडींमधून कायमचं काढून टाकण्यात आलंय। पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता। त्यांचं उत्तर न मिळाल्यानं यूपीएससीनं ही कारवाई केली आहे। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर पटियाला हाऊस कोर्ट गुरुवारी 4 वाजता निकाल देणार आहे। या सुनावणीवेळी कोर्टामध्ये जोरदार खडाजंगी झाली आणि मी लैंगिक छळाची तक्रार दिल्यामुळेच माझ्या विरोधात हे कुंभाड रचलं गेल्याचं पूजा खेडकर यांनी कोर्टाला सांगितलं। यावेळी सरकारी वकिलांनी देखील जोरदार युक्तिवाद केला। पूजा या कायम त्यांची भूमिका बदलत होत्या, म्हणून त्यांची कोठडीमध्ये चौकशी करण्याची गरज आहे असं सरकारी वकिलांनी म्हटलं। तारीख से महाराष्ट्र का राज्यपाल नियुक्त करती हूँ जिस तारीख को वह अपने पद का कार्यभार ग्रहण करते हैं। भारत गणराज्य के 75 वर्ष में आज सन 2024 ईस्वी के जुलाई मास के 27वें दिन 5 श्रावण 1946 शक राष्ट्रपति भवन नई दिल्ली में दिया गया। So now I'll read it in English. By virtue of the power vested in me by Article 155 of the Constitution of India, I, Draupadi Murmu, President of India, hereby appoint Shri C.P. Radhakrishnan to be the Governor of Maharashtra with effect from the date he assumes charge of his office. Given at Rashtrapati Bhavan, New Delhi, this 27th day of July, in the year 2024, 5th Shravana 1946 Shaka, in the 75th year of Republic of India. Sir, may I request Honorable Chief Justice to kindly administer the oath. I, Chandravaram Pondusami Radhakrishnan, do swear in the name of God that I will faithfully execute the office of Governor of Maharashtra and will do the best of my ability to preserve, protect and defend the Constitution and the law, and that I will devote myself to the service and well-being of the people of Maharashtra.
राजभवनात राज्यपाल CP राधाकृष्णन यांचा शपथविधी सोहळा पार पडलेला आहे। CP राधाकृष्णन यांनी महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून शपथ घेतली। ही थेट दृश्य राजभवनातली आपण पाहतोय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार देखील उपस्थित आहेत। CP राधाकृष्णन यांचा हा शपथविधी सोहळा। आणि आता पुन्हा एकदा बातम्या पाहूयात वेगवान स्वरूपात। रायगडच्या पालीमध्ये हॉटेलमध्ये जोरदार हाणामारीचा प्रकार समोर आलेला आहे। बिर्याणीच्या वजनावरून वाद झाला आणि 2 तरुणांमध्ये मारहाण झाली। या मारहाणीमध्ये एक जण बेशुद्ध झाला असून पोलिसांनी आरोपी तरुणावर गुन्हा दाखल केलाय। मुलाचं नावाचं फेक अकाउंट बनवून मैत्रिणीला फसवल्याचा प्रकार साताऱ्यामध्ये उघड झालेला आहे। धक्कादायक बाब म्हणजे अस्तित्वातच नसलेल्या या मुलाच्या मृत्यूचा धक्का बसून या मैत्रिणीने आत्महत्या केली आणि हा सगळा प्रकार उघड झाला। या प्रकरणी फेक अकाउंट बनवणाऱ्या तरुणीला अटक करण्यात आली आहे। इंदापुरात अल्पवयीन मुलीला कीटकनाशक पाजून बळजबरी केल्याचा प्रकार उघड झाला होता। या घटनेतील मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून त्याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। आता त्याच्यावर हत्येचा गुन्हा देखील दाखल केला जाणार आहे। नागपुरातल्या नरखेड तालुक्यात एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बेलोणा ग्रामपंचायतीकडून अतिक्रमण कारवाई होत असताना एका पीडित व्यक्तीने स्वतःवर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला। अरविंद बांबल असं या व्यक्तीचं नाव असून नागरिकांनी ही आग विझवल्याने मोठा अनर्थ टळला। सध्या बांगल यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। राज्यात जुलै महिन्यामध्ये 138% जास्त पाऊस झाल्याची माहिती पुणे वेधशाळेने दिलेली आहे। पुढील 4 ते 5 दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार असून 2 ते 3 दिवस कोकणाला अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे। राज्यातील अनेक धरणे 90% भरली असून पुढील काही दिवस नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। अहमदनगरचं भंडारदरा धरण पूर्ण क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहे। धरणातील पाण्याने 90% पातळी ओलांडली असून पाणी पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी वीज निर्मितीसह धरणाच्या गेटमधून 1430 क्युसेक वेगाने पाणी प्रवरा नदीपात्रामध्ये सोडण्यात आलेलं आहे आणि येत्या काही दिवसात निळवंडे धरण देखील भरण्याची शक्यता आहे। राजकारणात एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं म्हणत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना खुलं आव्हान दिलेलं आहे। सर्व सहन करून जिद्दीनं उभा राहिलोय। सरकार गेल्यावर तिघही आपापल्या गावी जातील असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केलेला आहे। आज माझ्याकडे पक्ष चिन्ह पैसा काहीच नाही पण शिवसैनिकांच्या हिमतीवर मी लढणार आहे असं म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीला आव्हान दिलंय। उद्धव ठाकरेंची भाषा त्यांची वैफल्यग्रस्त अवस्था दर्शवत असल्याचा टोला सुधीर मुनगंटीवार यांनी लगावलाय। खुर्ची दूर जाताना दिसत असून कुणीही उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री घोषित करायला तयार नाही म्हणूनच त्यांचा संताप झाल्याचं ते म्हटलं। शिवसेना गंजलेली नाही, तळपती तलवार आहे असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं। लोकसभेत आपण असे नडलो की पंतप्रधान नरेंद्र मोदींना घाम फोडला, आता विधानसभेत उरली सुरली गुरमी उतरवतो असा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना दिलाय। मोदींची गुरमी उतरवणारे तुम्ही कोण ते जनता ठरवेल। 36 पक्ष एकत्र येऊनही तुम्ही 240 पार करू शकले नाही, त्यामुळे तुम्ही गुरमी उतरवण्याची भाषा करू नका असा टोला मुनगंटीवारांनी उद्धव ठाकरेंना लगावलाय। जनतेनं तुम्हाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली नाही हे लक्षात घ्यावं असं देखील ते म्हटलंय। गोंदिया जिल्ह्यातील खामखुरा येथे गॅसचा स्फोट झाल्याने घर जळून खाक झालं। या आगीमध्ये जीवनावश्यक वस्तूंचं मोठं नुकसान झालंय। गॅस एजन्सीच्या हलगर्जीपणामुळे हा स्फोट झाल्याचा आरोप संबंधित कुटुंबियांनी केलाय, तर नुकसान भरपाई देण्याची मागणी देखील केली आहे। यासोबतच बातमीपत्रामध्ये एक छोटासा ब्रेक, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।